स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही दिवसांनी घोषित केल्या जाऊ शकतात। सगळीकडे खरं तर याची तयारी सुरू आहे। सर्वच पक्षातले इच्छुक उमेदवार यासाठी तयारी देखील करतायत। पण महत्त्वाची बाब म्हणजे कराडमधली ही जी बातमी आहे त्या बातमीमध्ये दुबार आणि तिबार मतदानाची मोठी अडचण निर्माण झालेली आहे। सर्वच पक्षातल्या नेत्यांनी यामध्ये स्पष्टता आल्यानंतरच निवडणुका घेतल्या जाव्यात अशी मागणी केलेली आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। राज्यात मतदार याद्यांमध्ये घोळ, कराडमध्ये दुबार तिबार मतदानाची अडचण, स्थानिक राजकारण्यांची डोकेदुखी वाढणार। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप सातत्यानं होताना दिसतोय। त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात पार पडतील आणि या निवडणुकांमध्ये विधानसभेला दुबार तिबार वाढलेली मतं स्थानिक राजकारण्यांना डोकेदुखी ठरणार आहे। त्यामुळे विविध पक्षाचे पदाधिकारी निवडणूक आयोगाला निवेदन देऊन या याद्यांमध्ये सुसूत्रता आणावी अशी मागणी करतायत। काँग्रेसनं तर थेट निवडणूक आयोग सरकारच्या सांगण्यानुसार काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे। या विषयावर जास्तीत जास्त शासनाला किंवा निवडणूक आयोगाला दाखवून देते की हे सगळे कशी मतदान वाढलेले आहेत काय। आता तर काही ठिकाणी मतदारच काय अख्खं एक एक गाव गायब झालेलं आहे। त्याच्यावेळी शासनाने लक्ष दिलं पाहिजे निवडणूक निर्णय अधिकारी काय करतायत काय नाही। परंतु शासन त्यांना ज्या पद्धतीनं वाटतंय त्या पद्धतीनंच ते काम करून घेतायत। त्यांना फक्त सत्ता पाहिजे आहे। फक्त विरोधकच नाही तर सध्या राज्यात सत्तेत असलेल्या भाजप पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात निवेदन देण्यास सुरुवात केली आहे। पर जिल्ह्यातील पर राज्यातील मतदारांची कराड शहरातील मतदार याद्यांमध्ये नावं वाढल्यानं स्थानिक चांगल्या नेतृत्वावर अन्याय होत असल्याची भावना भाजपचे माजी नगरसेवक श्री पेंढारकर यांनी व्यक्त केली आहे। सोबतच दुबार तिबार वाढलेली नावं वगळून मतदार यादी व्यवस्थित करून निवडणुका घेण्याची मागणी पेंढारकर यांनी केली आहे। अजूनही दुबार मतदार तसंच आहेत, मयत मतदार तसेच आहेत। तर ज्याला उमेदवार म्हणून उभा राहायचं आहे त्याचं नाव दुसऱ्या मतदारसंघात असेल तो इकडे उभा राहू शकणार नाही। यामुळे चांगले उमेदवार आपल्याला जे गावाचा विकास करतील, गावाच्या दृष्टीने चांगले उमेदवार निवडता येणार नाहीत आणि हा समाजावरती अन्याय होईल। तर ह्या याद्या त्यांनी पुन्हा दुरुस्त कराव्यात आणि याद्या दुरुस्त करून एकदम चोख याद्या त्यांनी कराव्यात आणि मग इलेक्शन घ्यावं अशी आमची मागणी आहे। मनसेनं या संदर्भात रोखठोक भूमिका घेण्याचं ठरवलं असून जे मतदार बोगस मतदान करतील त्यांना मनसे स्टाईलनं त्याच ठिकाणी चोप देणार असल्याचं मनसेचे शहराध्यक्ष दादासाहेब शिंगण यांनी सांगितलंय। सोबत असे काही बोगस मतदार सापडले तर निवडणूक आयोग त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का असा सवाल देखील दादासाहेब शिंगण यांनी उपस्थित केला आहे। बोगस जर करताना गावला तर मनसे स्टाईलनं धडा शिकवणार ही पहिली गोष्ट। आता आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो लोकांच्या ह्याच्यापर्यंत आणि ज्या वेळेला अशी वेळ येते आम्हाला की आम्हाला मतदानाची अपेक्षा आहे ही जर बोगस आमच्या विरोधात असलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदाचित सहन करणार नाही। आमचा बूथ एजंट आणि तिथला जो बसणारा त्याने ऑब्जेक्शन घेतलं की जागेवर त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा। एकूणच काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या वाढलेल्या मतदारांमुळे अनेकांची स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे। त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोग काय भूमिका घेतं आणि कशा पद्धतीची कार्यवाही करतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। त्यामुळे आता कराडमध्ये सगळेच राजकीय पक्ष या विरोधात निवडणूक आयोगाकडे निवेदन देताना दिसतोय। येणाऱ्या काळात ही जरी मतं या मतदार याद्यातून कमी झाली नाहीत तर राजकारण पूर्णपणे वादाचं ठरणार आहे। अभय कुमार देशमुख, लोकशाही न्यूज, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।